Hello guys, welcome to my YouTube channel. चला आज स्टार्ट करूया काल हॅमस्ट्रिंग अँड ग्लूट्स वर्कआउट. पहिला आपण हॅमस्ट्रिंग वर्कआउट चालू केलं. त्यामध्ये पहिलंच घेतलं आपण हॅमस्ट्रिंग एक्सटेन्शन मशीन. यामध्ये मी 4 सेट घेतले. रोशनदा का अजून रवीप्रमाणे लेटच आला. मग जेव्हा त्याला बोललो चला आपण वर्कआउट करू, तेव्हा त्याला सेट जात नाही हा, पण त्याचा पायाचा थोडा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे देवाचा सेट मारून घ्यावा लागला. आज कसं बरं त्यांनी 4 सेट मारले, पण मस्त गेले त्याला. पण त्याला सिंगल लेगनीच हा सेट मारायला लागतो. दुसरा लेग त्याचा नीट वर्क नाही करत. असं डेडिकेशन ठेवलं तो लेग ते चांगले होतील. नेक्स्ट हॅमस्ट्रिंग सेट घेतला आपण स्टेबलाइज रोमनिंग डेडलिफ्ट युजिंग स्मिथ मशीन. या सेटमध्ये आपण स्मिथ मशीन याच्यासाठी यूज केली की आपला जो लेगचा पोर्शन आहे हा स्टेबल राहावा. थोडं पण त्याच्यामध्ये व्हायब्रेशन किंवा थोडंसं पण हालचाल होऊ नये म्हणून आपण स्मिथ मशीन घेतली. तो सेट माझा रोशन आला. आल्या सलीन बक्षीस चालू केली. त्याला बोललो जाम बक्षीस झाली, आमचा एक सेट मारून झालेला आहे, जा पहिले हॅमस्ट्रिंग एक्सटेन्शन घे. तो गेला हॅमस्ट्रिंग एक्सटेन्शनला. मी आणि देवाजाने चालू केली. देवाजाला पण हा सेटला पण थोडा याचा प्रॉब्लेम होतो बॅलन्सिंगचा. त्याला थेराबँड केला बॅलन्सिंगसाठी. आणि ज्यांना पायाचा प्रॉब्लेम आहे ते थेराबँडनी बॅलन्सिंग घेऊन मारू शकतात. आणि पण थोडासा डिफिकल्टी येते, पण सेट बसतो. तुम्ही चेक करू शकता. आणि हां, देवासाठी आमच्या सगळ्यांच्या मनात खूप रिस्पेक्ट आहे. कारण त्याचा पायाचा एवढा प्रॉब्लेम असूनसुद्धा त्यांनी एवढी चांगली फिजिक्स मिळवलेली आहे की ही फिजिक्स आपल्या कोणालाही म्हणजे मिळवणं पॉसिबल नाही आहे. त्याचा पायाचा प्रॉब्लेम असूनसुद्धा त्यांनी फिजिक्स मिळवलेली आहे. तुम्ही स्वतःहून जिममध्ये यायचे असे नको ते कारण देता. अरे कोणाच्या पायाचा प्रॉब्लेम आहे तरी पण ते जिमला येऊन फिजिक्स बनवतात. तुम्हाला यायला प्रॉब्लेम काय? या ना जिममध्ये, थोडं फिजिक्स बनवा. तुम्हालाच फ्युचरमध्ये त्रास होणार नाही. देवासाठी आमच्याकडनं सगळ्यांकडनं एक सॅल्यूट आहे. यानंतर आपण घेतला डंबेल हॅमस्ट्रिंग एक्सटेन्शन. हा सेट जसा आपण एक्सटेन्शन मशीनवर मारतो हॅमस्ट्रिंगच्या, तर सेम मारतोय. पण डंबेलनी जो प्रेशर येतो ना तो मशीनवरती नाही येत. तुम्ही एकदा ट्राय करू शकता डंबेलनी मारायचा, तुम्हाला समजून जाईल किती प्रेशर येतो. सेट कसा आहे ना, कशी पोझिशन आहे काय आहे ते चेक करा. त्याला माझा पहिल्या ह्याच्यामध्ये मॅट जाम रुकं होती म्हणून सेट का प्रॉपर केला नाही. म्हणून नेक्स्ट ह्याच्यामध्ये आम्ही थोडा खाली कुशन घेऊन सेट मारला, तो सेट प्रॉपर गेला. तुम्ही फॉर्म चेक करा आणि त्यानुसार वर्कआउट ट्राय करा.
यानंतर आपण सेट घेतला सुमो स्क्वॉटिंग युजिंग फंक्शनल ट्रेनर. यामध्ये आम्ही ठरवलेलं आज फुल वेट मारत. पहिला वेट एकदम इझी गेला, जास्त नाही, 80 काय 90 के जी घेतलेला. त्याच्यानंतर एवढं काय वाटलं नाही, म्हणून रोशनला बोललो भाई आज फुल वेट मारायचा. त्यानंतर आम्ही घेतला काहीतरी 120-30 के जी घेतला. 120 के जीला स्टार्टिंगला रोशनचा बॅलन्स थोडा मिसआउट झाला. नंतर त्यांनी पण सेट मारला. सेट मारता मारता पालख्या उडल्या ते वेगळ्या भाई. त्यानंतर रोशन बोलते चल फुल स्ट्राईक घेऊ. आम्हाला काही वेट उचलला जात नव्हता, आम्ही सगळ्यांची हेल्प घेतली वेट उचलताना. मी चालू केला वेट. जाता आता पालख्या उडलेल्यात. रोशनला काय वेट गेला नाही, रोशनने वेट ठेवला. पण नाही, माझ्यासोबत होता अक्षदा उभा. अक्षदा बोलते काय माहीत नाही तुला सेट मारत होते काय पण करून. त्याने माझ्याकडनं सेट मारून घेतला. त्याला सेट मारता मारता पालख्या उडल्या, पण एक नंबर मजा आली. त्यानंतर आपण घेतला ग्रुप वर्कआउट. त्यात पहिला सेट घेतला बॅक किक युजिंग कॉन्फिडन्स. त्याच्यामध्ये स्टार्टिंगला आम्हाला एवढा प्रेशर येत नव्हता, कारण आम्ही नीज थोडेसे बेंड करत होतो. त्यानंतर भंडारा आम्हाला बोलला की भाई नीज बेंड न करता नीज प्लेन एकदम स्ट्रेट ठेवा आणि एकदा मारून बघा किती प्रेशर येते. ट्राय केलं सेकंड सेट नंतर आम्ही. तर भाई एक नंबर प्रेशर आला. तुम्ही एकदा ट्राय करा आणि जेवढा स्ट्रेच देता येईल ना ग्लूट्सला तेवढा स्ट्रेट द्या, प्रेशर चांगला येतो. आम्ही सेट मारत होतो, त्यात बघितलं आम्ही पंड्याचा स्मिथ मशीन मारतोय. स्मिथ मशीन मारतोय तर काय स्मिथ सॉरी लेग प्रेस मशीन मारतोय. मग काय थोडी त्याची पण मजा घेऊया म्हणून सीडला बोललो भाई चढवरती आज मारायला तुला आपण. तेव्हा आता बोलते भाई बस करा. पण नाही, पंड्या त्यांनी मारायला सुरुवात केली. भाई एक नंबर सेट मारला. त्याच्या या एजमध्ये तो एवढं वेट मारतो, एवढे प्रॉपर वर्कआउट करतोय ना, त्याच्यासाठी सल्यूट आहे. त्यानंतर आपण घेतला काफ्स वर्कआउट. काफ वर्कआउटमध्ये आपण पहिलाच घेतला स्टँडिंग काफ रायझिंग. त्याच्यामध्ये 2 व्हेरियंट एका टायमाला घेतले, एक स्ट्रेट ग्रिप, एक वाईड ग्रिप. या सेट मारता रोशन बोलते भाई बस कर, किती सेट मारशील. नाही बाबा, हा सेट मारल्यानंतर आपण सेकंड अजून एक काफचा सेट घ्यायचा आहे, म्हणून आम्ही सेकंड काफचा सेट घेतला. भाई सिटिंग काफ प्रो एक्सटेन्शन मशीन. तो सेट मारता पालख्या उडल्या. भाई बस झाला आजचा वर्कआउट, नाहीतर ऑफिसमध्ये पायाचे तुकडे पडतील. मग आम्ही वर्कआउट इथं थांबवला. तुम्ही हा वर्कआउट प्लीज ट्राय करा आणि आम्हाला सांगा तुम्हाला कसा रिझल्ट भेटला. थँक्यू फॉर वॉचिंग. फॉलो फॉर मोर व्हिडिओज अँड लाईक अँड सबस्क्राईब.